स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 112 योजना राबवणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि मला असं वाटतं की आज या इतक्या मोठ्या पक्षाची पक्ष संघटना पाहिजे असेल तर पाठीमागच्या 15 मध्ये या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला खुर्चीवर विराजमान होते त्यावेळी या जगातील ज्यांनी नेतृत्व मागितलेलं त्यांची खुर्ची सावरतात इतका कार्यकर्त्याला आणि संघटनेला नाम देणारा हा भारतीय जनता पक्ष आहे। आणि मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा पक्षासाठी आपण कमळ चिन्हावर आपल्या जिल्हा परिषदेला मतदान करायचं जी मधली एजंट होते आपण यापूर्वी ज्या पक्षावर मतदान करायचो त्यांच्या थ्रू आपली कामं व्हायची आता आपल्याला डायरेक्ट कामं होतात। अशोकराव माशेरे आपले जिल्हा समन्वय या ठिकाणी उपस्थित आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला अगदी 3 तासामध्ये जे 15 दिवसामध्ये हॉस्पिटलचे आरोग्य 1 लाख अगदी 3 तास फक्त देशात कारण भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धती यापुढे काम राजेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला या जिल्हा परिषद गटामध्ये दिसणार आहे। त्याकरता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी राजेंद्र गावंडे आणि पंचायत समितीसाठी सुनीताताई कर आणि आमच्या कोटे गणामध्ये कांचनताई साळगोळे यांना प्रचंड मताधिक्याने कमळाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब विजय करायचं असं आवाहन करतो। भरण्यासारख्या भरपूर व्यक्ती वेळ अधिक झालेल्या आहेत यापुढे होणाऱ्या कोटा सभांमध्ये असेल किंवा भरण्यामध्ये अधिक भारतीय जनता पक्षाच्या अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला एकच सांगतो या भागामध्ये येणारी ही निवडणूक फक्त जिल्हा परिषदेची निवडणूक भागाच्या विकासाची असली बापू साहेबांचा सन्मान करण्याची ही निवडणूक आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण गावडे ना उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या असणाऱ्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारांपैकी उपसभा मी फक्त 2 मिनिटात बोलणार आपल्या सगळ्यांना माहिती यापूर्वी काय वेळे कसे झाले 2 महिन्यापूर्वी कसं फिरत होते त्यानंतर काय चुकीचं घडलं तसं आपल्याला काय करावं लागलं आणि आता आपण काय करू सगळ्यांना माहिती। मित्रांनो त्या बाबतीत बोलून मी आपल्याला घेणार नाही परंतु जे झालं ते चांगले झाले आणि जे होते अप्पासाहेब ते चांगले होते। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल जो पूर्ण प्रतिसाद नव्हता बेंडे साहेब आम्हाला इथे चित्रपट आम्ही हा भगवा जरा झालं त्यांनी जेवढी आम्हाला प्रतिसाद नव्हता त्याच्यापेक्षा आधीचा प्रतिसाद आम्हाला मी संपूर्ण गटामध्ये बोललेलो सगळीकडची हवा माझ्यापर्यंत पोहोचलेली गोष्ट आणि सगळीकडे वातावरण बदललेलं आता वारे फिरले आता वारे पूर्णपणे फिरले मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आपल्या सगळ्या उमेदवारांचा विजय हा आजच पक्का झालेला विजयाची चिंता अजिबात करू नका। बेंडे साहेबांना मी आता म्हटलं आम्ही एका बाजूने येऊन बाकीचे सगळे नंतर मग सगळ्यांची नाव मी आता विषय फक्त विजयाचा राहिलेला नाही आता विषय राहिला तो मताधिक्याचा राहिलेला नीटचा राहिला। मी पिंपरखेड गावामध्ये सुद्धा काठापूर गावामध्ये सुद्धा अनेक वाड्या वस्त्यावर तुम्ही इथे बसलेले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेले फिरलेले तुमच्या सगळ्यांच्या भावना मित्रांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि म्हणून साहेबांनी जे योगदान त्यांच्या जीवनामध्ये दिलेलं आहे ते योगदानाची जाणीव ठेवण्याची आणि त्यांनी केलेल्या कार्याची करेल होण्याची वेळ आता आलेली आहे। ज्या साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रूचे दिवस आले ते दुःखाचे अश्रू होते मित्रांनो। जर तुम्हाला खरंच काही वाटत असेल आणि जर तुम्हाला काही साहेबांना द्यायचं असेल तर साहेबांना
एवढी वेळ मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. जास्तीचं काय बोलणार नाही. बुधवारी जागृतीला प्रचार सभा असणार. सगळ्यांना मोठ्या संख्येला या. आता उशीर झाला त्यावेळेला आधीचे बोलेल, सविस्तर बोलेल, अधिक न बोलतात आपल्या तिन्ही उमेदवारांना केंद्राच्या समोरच्या बटनने प्रचंड मताधिक्याने उभे करा. आपल्या असणाऱ्या ह्या गणामध्ये गटाचे जे उमेदवार आहे म्हणजे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये राजेंद्र गदा यांचं देखील चिन्ह 1 नंबरला आहे आणि आपल्या पंचायत समितीचा उमेदवार सुनीता काईतकर यांचं देखील चिन्ह आणि जी उमेदवारी आहे ते चिन्ह जे आहे तेही 1 नंबरला आहे. दोन्ही ठिकाणी 1 नंबरचा कमळाच्या प्रखंडाला दोन्ही उमेदवारांना त्रिगटच्या उमेदवारांना प्रचंड मतदान यंत्र एकच आहे. एकाच मतदान यंत्रावरती गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आहे आणि त्याच्या खाली जे पंचायत समिती गणाचे गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे आणि त्याबरोबर दोन्ही ठिकाणी 1 अनुक्रमांकासमोर कमळ चिन्ह आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना बटन दाबायचे. त्यानंतर मी शिरूर कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक आणि आलेल्या पाडाचे माजी सरपंच सर्वांनी आपण देणगे यांना माहिती घेतो. आपण आपल्या मनोरंजन खरं तर सरांनी आता भाषण केलं आणि ह्या शिरूर तालुक्याच्या पटलावर मी सरांनी मला 1995 ची सुद्धा माणसाची दिसत आहे की जी गावडे साहेबांच्या आमदारांच्या प्रचाराला होती ती आजही दिसत आहेत मला इथं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या तालुक्याला राजेंद्र गावडे निवडून यावे ही प्रामाणिक इच्छा सगळ्या तालुक्याची आहे. आणि खऱ्या अर्थानं गावडे साहेबांचे संबंध खूप मोठ्या प्रमाणावर चांगले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की जोरी सर ज्या पद्धतीने बोलले की आज साहेबांचं वय 83 आहे आणि त्या दिवशी नगरपालिका परिषदेच्या हॉलमध्ये सुनीताताईंनी जे भाषण केलं ते भाषण मला खूप आवडलं. आणि आज काहीतरी झालं तरी साहेब व्हायचं असताना राजू गावडे राजेंद्र गावडे हे कमळावर निवडून आले पाहिजे ही आपली सर्वांची नैतिकता आहे. आणि खऱ्या अर्थानं मी बऱ्याचशा वेळेला कुठल्याही तालुक्यामध्ये एखादा निर्णय घ्यायचा ठरला तर मी गावडे साहेबांशिवाय कधी घेतलेला नाही. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळेला आणि आत्ताच्या वेळेला सुद्धा मला एकट्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुसतं रस्त्याला आलेगाव तागाच्या एकाच वेळेला 32 कोटी रुपये दिले होते. हे राजेंद्र गावडे जर मुंबईला गेले तर 50 कोटी आणतील. आणि म्हणून तुम्ही पैसे विषयीची काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल की हे शोल्डर ते शोल्डर काय करू हे शोल्डर काय करू, परंतु तुम्हाला सांगतो की जे आमच्या अध्यक्षांनी जे भाषण केलं माशेरे साहेबांनी तुम्ही बीजेपीच्या जवळ जाऊन बघा. मी बीजेपीकडे 10 वर्ष गावडे साहेबांना विचारूनच काम केलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज ही निवडणूक या ठिकाणी कुठल्याही कुटुंबामध्ये कार्यकर्ते तयार व्हायला 40-40, 50-50 वर्ष जातात. गावडे साहेबांसारखं नेतृत्व तयार झालं म्हणून 10 वर्ष आमदारकीची मिळाली. आणि खऱ्या अर्थानं राजेंद्र गावडे हे नुसते तुमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार नाही, उद्या भविष्यकाळ काय सांगेल हे देवेंद्र सांगतील किंवा अन्य कोणी सांगेल. आणि म्हणून राजेंद्र गावडे निवडून आणणं फार काळाची गरज आहे. आणि ह्या वयामध्ये साहेबांच्या समोर त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करणं अतिशय गरजेचं आहे. आणि साहेबांना ह्या वयामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचे डोळ्याचे अश्रू साहेबांच्या आता हे काय तुमच्या टाकळे हाजी गणात हे घडलेलं नाहीये, हे संपूर्ण राज्यात घडलंय, सगळीकडे घडलंय. आणि म्हणून योगायोगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे जेवायला आले साहेबांकडे आणि साहेबांचे संबंध सर्व पक्षामध्ये अतिशय चांगले संबंध. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या घटनेला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज ही आपल्या गावडे साहेबांच्या समोर राजेंद्र गावडे आणि आमच्या सांगरोळताई आमच्या करताई यांना निवडून येणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक नेतृत्व तयार करण्याचा वाव ह्या टाकले हाजी गटामध्ये पुन्हा एकदा होईल. मी या ठिकाणी अध्यक्षानं बोलता तर उशीर झालेला आहे. मी एवढंच सांगेन की अख्खा तालुका आपल्या निवडणुकीकडे पाहतोय, त्यामुळे कोणीही हलगर्जीपणा करू नका. आणि उद्याच्या निवडणुकीत ह्या सगळ्या तालुक्यात या तिन्ही उमेदवारांना मतदान जास्त असेल याची मला खात्री आहे. मला जोरी सरांनी सर्व सांगितलं, आता याच्यानंतर शिंदे सरांचं बोलणार आहे.
आणि सगळी मंडळी चांगली चांगली म्हणजे 95 जी प्रचाराला होती ती सगळी माणसे इथे दिसतात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. राणीगाव गटामध्ये, शिरूरच्या गटामध्ये, आमच्या तळेगाव डंबरे गटामध्ये कमळच फुलणार आहे आणि त्यामुळे तो काही विषय नाही. म्हणून या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना कमलाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करावे एवढीच या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले रामबापू आसवले असतील, अन्य कार्यकारी असतील, त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक आगळी वेगळी आहे, कारण आपण पाहिलं गेल्या 8 दिवसापूर्वी जे काही झालं ते नुसतं राजकारण नाही, तर तो नुसता गावडे साहेबांचा अवहेलना नाही, तर ती एका निष्ठेची अवहेलना होती, एका प्रामाणिकपणाची अवहेलना होती. तुमच्या माझ्यासारख्या या भागातील तमाम राष्ट्रवादीच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तो घात होता. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र आले आणि आपली भूमिका घेतली पाहिजे. झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढलं पाहिजे. या भूमिकेतून अनेकांनी आधार देण्याचा काम केलं आणि उमेदवारी लढवायची ती कोणत्या पक्षातनं लढवायची, की जो पक्ष देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10-12 वर्षांमध्ये जगाच्या इतिहासामध्ये एक आगळं वेगळं काम किंवा आपली भूमिका त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातनं मांडली. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्या कार्यक्षमतेने आपली भूमिका ही समाजाच्या जनमानसांच्या मध्ये प्रतिमा आपल्या कार्यातून उमटवली. आणि आज तुम्ही पाहिलं पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्यातल्या अनेक नगरपालिका या सगळ्या बहुमताकडं भारतीय जनता पार्टीकडं आपल्याला निकालामध्ये पाहायला मिळालं. मग अशी परिस्थिती असताना आपल्या भागाचे सुद्धा उद्याचा मी जिल्हा परिषद सदस्य होईल, पण आपल्या भागातले प्रश्न हे सुद्धा जनसामान्यांचे प्रश्न हे सुद्धा तितकेच मोलाचे. आदरणीय गावडे साहेबांनी 1962 सालापासून ज्या भूमिकेतनं काम केलं, या भागातील माझा या शिरूर तालुक्यातील वाडी वस्तीवर, तळागाळातील कुठल्या वस्तीवर राहणारा सर्वसामान्य कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम केलं, त्याच्या हाकेला ओढ देण्याचं काम केलं. तर हे काम करत असताना निश्चितपणानं पाठीमागं सत्तेचं पाठबळ असावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या काम करण्याला एक ताकद निर्माण होते. या भावनेतनं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करा. परंतु उमेदवारी दाखल करत असताना जे आम्ही 2 महिने माझ्या भगिनी सुनीताताई खडे असतील किंवा आमच्या कांचनताई असतील यांना सुद्धा त्यावेळेस मी विचारलं, तुम्ही माझ्यासोबत येणार की तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी तुम्ही घेऊ शकता. परंतु त्यांनी सांगितलं की गेली 1-2 महिने तुमच्या सोबत फिरताय, तुम्ही जिथं असाल तिथं आम्ही असणार आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तोच आम्हीचा निर्णय असणार आहे. या भूमिकेतनं तेही माझ्याबरोबर आले. आज प्रचाराला सगळ्या ठिकाणी फिरतो. अतिशय माझ्या महिला भगिनी असतील, शेतकरी बांधव असतील, या सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळतो. मित्रो, मी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतली आणि राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला दिली? निष्ठावान बाजूला राहिले आणि गद्दारांपुढे आले. अशी परिस्थिती आता की ज्या गावडे साहेबांनी या राष्ट्रवादी पक्षाची अनेक जण मातबर सोडून चालले, सोडून पक्ष गेले, परंतु त्यावेळेस गावडे साहेबांनी छातीची ढाल करून समाजामध्ये उभे राहिले. समाजाला सांगितलं, समाजाला या पक्षाचं महत्त्व पटवून दिलं, पक्ष तळागाळात पोहोचवण्याचं काम केलं, कार्यकर्त्यांना आधार दिला. ते गावडे साहेब गद्दार झाले आणि ज्यांनी पक्षाची काय अवहेलना केली, नामदार वळसे पाटील साहेबांच्या विरोधामध्ये काम केलं,
शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या विरोधात काम केलं ते निष्ठावान झाले. मला एवढंच सांगायचं की तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी ध्यानामध्ये आलेल्या आहेत. स्वतःसाठी लोक काय काय भूमिका घेतात, काय काय तुम्हाला सांगतील. कारण आता मला अनेक कार्यकर्ते भेटले की दादा तुम्ही 1 महिन्यापूर्वी आला, तुम्ही कॅलेंडर दिलं, पत्रक दिलं, आणि तेच लोक आता येऊन सांगतात की 1 महिन्यापूर्वी जे तुम्हाला पत्रकात जे सांगितलं ना तेच आपल्याला करायचं. म्हणजे स्वतःसाठी स्वतःचा मागची पार्श्वभूमी पाहिली तर निश्चितपणानं या पक्षाच्या हवेलनं त्यांनी केली. पण आता मात्र त्यांना या पक्षाचं प्रेम झालं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आपल्यातून गेले. एक कर्तव्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचं हरपलं. सगळीकडं शोकाकुल परिस्थिती असताना हे उमेदवार मात्र अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल तर तुम्ही मला मत द्या. माणूस गेला त्याचं दुःख नाही, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मतासाठी कुठल्या पातळीला जाऊन दादांचा वापर करायचा ही भूमिका ते मांडत आहे. त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसरे उमेदवार आता मगाशी शिंदे सरांनी सांगितलं मशाली चिन्हावर लढतात. 5 वर्षे कुठं समाजामध्ये आले नाही, गेले नाही. त्यावेळेस त्यांना कुठं पाहुणे रावळे दिसले नाही, काही दिसले नाही. परंतु आता निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना समाज बांधव दिसतोय, पाहुणे दिसतोय. शेवटी राजकारणात येत असताना समाजाचं हित जोपासणं हे तितकं मोलाचं आहे. आपल्याला जर एखादी संधी मिळाली तर ती समाजाच्या सेवेसाठी केली पाहिजे, आणि ते गावडे साहेबांनी अखंड जपलेलं आहे, आणि तीच शिकवण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे. तिसरे उमेदवार धनुष्यबाणावर आहे. त्यांनाही ते तुमच्याकडे येऊन भूमिका मांडतील. त्यांनी कधी तुतारी घेतली, कधी धनुष्यबाण घेतला. पहिले राष्ट्रवादीतून लढले. म्हणजे त्यांची भूमिका अशी आहे की काही पण करा पण मलाच द्या, आणि आम्हाला सांगतात की यांना किती वर्ष द्यायचं. अहो तुम्ही 2-2 वेळा पंचायत समिती घेतल्या. इकडं आमच्या टाकळीकरांनी सुद्धा पंचायत समिती त्यांना दिली. पण पंचायत समितीची संधी दिल्यानंतर किती प्रश्नासाठी तुम्ही नेते मंडळींकडे गेले, प्रशासनामध्ये त्याच्यासाठी किती पाठपुरावा केला, याचं त्यांना कधी गांभीर्य नाही. फक्त काही करा, फक्त मला निवडून द्या, एवढीच भूमिका आज समाजासमोर मांडताय. पण बांधवांनो, तुम्ही निश्चितपणानं या गोष्टीचा विचार करू. उद्याचा सदस्य मगाशी अनेकांनी भावना सांगितल्या की उद्या जर मला सदस्यपदाची संधी मिळाली तर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या भागातले प्रश्न त्यांच्याजवळ मांडता येणार आहे, आणि म्हणून निश्चित अधिक चांगल्या गतीनं आपल्या या भाग परिसरामध्ये काम करता येण्यासारखी परिस्थिती आज अजून 4 वर्ष सरकार आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही काम नाही. कुठलेही छोटे मोठे विकासाचे वैयक्तिक प्रश्न असो, तुमच्या सगळ्यांसाठी मी कायम उभा राहील. फक्त एकदा संधी द्या. त्या संधीचं सोडून केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मी पुन्हा विनंती करतो, आमच्या कांचनताई सांगोर कवठे गणातून आहे, आणि आमच्या सुनीताताई टाकळी गणातून आहे, आणि मी स्वतः जिल्हा परिषदेला कवठे टाकायची जिल्हा परिषद गटातून आहे. आमच्या तिघांचेही कमल चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, आणि या ठिकाणी थांबा. राजेंद्र दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. आपल्या पेठ भागाचं दैवत आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय बापूसाहेब गावडे या भूमीनं 1962 साली पहिल्यांदा आम्ही निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या रणांगणात उतरलो. ते रणांगण, ती भूमी म्हणजे पिंपरखेड. त्यावेळची माणसं, त्यावेळची कर्तृत्ववान माणसांनी मला राजकारणात आणण्यासाठी जे प्रयत्न केले, त्या भूमीमध्ये आज 62, 63, 64 वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुमच्यासमोर आलेलो आहे. पिंपरखेड गाव एक ऐतिहासिक गाव आहे. एक अतिशय आदर्शक काम करणारं गाव आहे. तिथं जुन्या माणसांनी खूप मोठा माझ्यासाठी त्याग केलेला आहे, आणि तीच परंपरा आज तरुण पिढी करीत आहे. ही गोष्ट सांगताना मला अभिमान वाटतो. आज आमच्या
राजू शेठ असतील, करताय असतील, सांगोलताय असतील, यांचा प्रचार करताना मला एक मनापासून आनंद आहे. हे गाव भरभरून आमच्या पाठीमागं आयुष्यभर उभं राहिलेलं आहे. सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे. पण वेळ बराच झालेला आहे, सांगायला वेळ कमी आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा एवढीच विनंती करणार आहे की ही जी तुमची ऐतिहासिक परंपरा आहे ती जोपासण्याचं काम उद्याच्या 7 तारखेला मतदानाच्या माध्यमातून करा. या तालुक्यामध्ये राजकीय तिक्षणावर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा पहिला जर काम कोणी केलं असेल तर ते पिंपरखेड. कारण इथं पहिली पेटी फुटायची, त्या पेटीतलं लीड अख्ख्या तालुक्यामध्ये पसरायचं अशा पद्धतीचं ऐतिहासिक गाव आहे. आणि त्याच गावामध्ये आज 50-60 वर्षांनी मी पुन्हा एकदा राजकीय निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या पुढं आलेला आहे. मला आत्मविश्वास आहे की गावाला चांगली परंपरा आहे, तरुण चांगल्या तडफेने आहेत आणि चांगली परंपरा जोपासण्याचं काम गेली 50-60 वर्ष माझ्या राजकीय जीवनात तुम्ही केलेलं आहे. ते एकदा पुन्हा माझा दाखवा. निवडणुकीचा इतिहास माहीत आहे, कशी घडला हा इतिहास मी परत सांगत नाही. व ते एवढीच विनंती करतो की आता सगळं तुमच्या लक्षात आलेलं आहे. फक्त उद्या मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून देण्यासाठी जे काही करावं लागतं ते काम तुम्ही घराघरात चुलीपर्यंत पोहोचवा. ते कमळ आहे. आतापर्यंत दुसरं फूल पोचवली, त्याचा फायदा आता ज्यांना काही संबंध आहे ते आता म्हणतात अहो त्यांनी सांगितलं ना तुम्हाला. अरे त्यांनी सांगितलं, तुम्ही कधी त्याचा संबंध आला? तुमच्या घड्याळाशी संबंध आहे, तुमच्या त्या पक्षाशी संबंध आहे. आणि आज तुम्ही आयत्या वेळेवर नागोबा व्हायला निघाले. तुम्हाला समाजसुद्धा माफ करणार नाही. लोक एवढे दुधखोळे नाही, सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे जास्त बोलण्यापेक्षा एवढीच विनंती केली की उद्या 7 तारखेला होणारा मतदान पिंपरखेडची पेटीचा जो 50-60 वर्षाचा इतिहास आहे तो जपण्याचा आणि नेत्यांनी तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो प्रत्यक्षात गुंतवण्याचं काम उद्या मतपेटीजवळ करून कमळ हे खूण आहे या खुणावर प्रचंड मताने मतदान करावं एवढीच आग्रहाची विनंती करतो. खूप बोलण्यासारखं असलं तरी वेळाअभावी मी जास्त न बोलता पुन्हा एकदा पिंपरखेड जनतेचे तरुण मंडळीचे मनापासून आभार मानतो. हे जे प्रेम आहे ते सातत्य पुढच्या काळात ठेवा एवढीच विनंती करतो. जाता जाता एवढीच विनंती करतो, माझ्या राजकीय जीवनातली ही शेवटची आणि महत्त्वाची निर्णय. तुम्ही आयुष्यभर माझ्यावर प्रेम केला, त्याच्या मोबदल्यात या भागाचं नंदनवन करण्यासाठी माझ्या आयुष्यातील शेवटचे क्षण खर्च केलेला आहे. कोणीही निम्या रात्रीला आला तर त्याला कधी धिक्कार दिलेला नाही. कोणीही कामासाठी आला तर तो मुंबईचं काम असो, पुण्याचं काम असो, ते शिरूरचं काम असो, त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. ही परंपरा यापुढच्या राजू गावडे असं आमच्या करताय असं सांगत आहे या जपण्याचा तंतोतंत प्रयत्न करतील अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन